उत्सव पार पडत असताना अनिलजी मेंढे खास मुंबईत नोकरीला असून सुद्धा सातत्याने जो कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित असतात. त्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम संपन्न होत असतो आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना त्यांचा भक्त आलेले आहेत, देवी भक्त आलेले आहेत. त्यांनी कृपया हा सोहळा आपल्या मोबाईल मध्ये चित्रफितीद्वारे कृपया जतन करून हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध करायचा आहे. आई वाघजाई देवीचे या ठिकाणी स्वागत आमच्या नवसारी देवीचे सन्माननीय गावकर श्री अनिल या ठिकाणी गेलेले आहेत. तिच्या स्वागतासाठी आपली वाघजाई देवीची पालखी जरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नसेल तरी आई वाघजाई देवीने या श्री नवसारी देवीच्या शिमगोत्सव सोहळ्यामध्ये रंगदेवता म्हणून जो रंग भरलेला आहे आणि त्यामुळे हा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणावर होता. रंगदेवता आज आपण कोणताही कार्यक्रम कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करायचं म्हटलं तर रंगदेवतेला आपण तिचं आमंत्रण नारायणी नमोस्तुते सगळ्यांनी करायचंय, सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे. सुंदर सुंदर असा हा पारंपरिक लोकोत्सव पारंपरिक शिमगोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. श्री नवसारी देवी ग्रामस्थ मंडळ आई वाघजाई देवी रणदेवतेचे या ठिकाणी सहर्ष सविनय सहर्ष स्वागत करत आहे. सुंदर असा पारंपरिक धामापूरचा सुश्राव्य असं ढोलवादन श्री नवसारी देवी ग्रामस्थ मंडळ आई वाघजाई देवी रणदेवतेचे या ठिकाणी सहर्ष सविनय सहर्ष स्वागत करत आहे. सुंदर असा पारंपरिक धामापूरचा सुश्राव्य असं ढोलवादन, सुश्राव्य असं संगीतमय सनई वादन, रंगांची उधळण, ढोलांचा गजर, सनईचा गजर, त्याचबरोबर या झाडांच्या फांद्यांमधून हा ची उधळण, ढोलांचा गजर, सनईचा गजर, त्याचबरोबर या झाडांच्या फांद्यांमधून हा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. सुंदर असं आयोजन आपल्या सर्वांना आईचा अगदी पाहायला मिळत नाही म्हणून सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आमचे भक्त भाविक येत असतात. सुंदर धामापूरच्या सर्व ग्रामस्थांनी या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे. सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचंय. सर्वांनी असं सुंदर असा या ठिकाणी पारंपरिक ढोलवादन, पारंपरिक सनई वादन आणि आपल्या सर्वांना आईचा अग्निहोम पाहायला मिळत नाही म्हणून आई वाघजाई आणि आई नवसारी देवी यांचा एकत्रित असा आमचा रणदेवतेचा रणसोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. सुंदर अतिशय सुंदर असं आयोजन श्री नवसारी देवी ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात येत आहे. त्याचबरोबर आपल्या नवीन नवदाम्पत्य वधूवर ज्यांची लग्न नवीनच झालेली आहेत त्यांनी या देवा आपल्या आई माऊलीचा कृपाशीर्वाद घेण्यासाठी पालखीच्या बरोबर आई माऊलीच्या बरोबर आपल्या साथीदाराला घेऊन जीवनसाथीला घेऊन आईचं या ठिकाणी नामस्मरण करणार आहेत. या होमामध्ये नारळ टाकणार आहेत.
आणि सुखी संसाराची गोडवी आणि गुण्या गोविंदाने संसार करण्यासाठी या धारापूरमध्ये आलेल्या आमच्या सर्व नवविवाहित सुनबाई या सर्व या धामापूरच्या जल्लोषामध्ये राहून जाणार आहेत. सुंदर, अतिशय सुंदर